नमस्कार मित्रांनो, MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ इथे बनवतो आहे. तो व्हिडिओ म्हणजे आत्ताच जो काही महाराष्ट्राचं जे काही बजेट सादर झालं, त्या बजेटमध्ये ज्या काही महत्त्वाच्या योजना मांडल्या गेल्या त्यापैकी काही महत्त्वाच्या योजना इथे आज आपण बघणार आहोत. अगदी थोडक्यातच त्या योजना बघणार आहोत, कारण की त्या योजना आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असेल. त्यामुळेच आपण त्या योजनांना इथं थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये. आता ह्या व्हिडिओमध्ये जेवढे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे पॉईंट असणार आहे त्या योजनेच्या रिगार्डिंग, तर तेवढेच पॉईंट आपण इथं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आजचा आपला टॉपिक आहे की महत्त्वाचे मुद्दे अर्थसंकल्पामधले. तर हे आपण सुरू करतोय व्हिडिओ, पण त्याच्या अगोदर महत्त्वाचं एक छोटंसं अपडेट तुम्हाला द्यायचं आहे की ज्या लोकांनी अजून आपलं MPSC लाईव्ह यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही, तर त्यांनी लवकरात लवकर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तसंच आपलं एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्या चॅनलवरती आपण जे काही स्टडी मटेरियल रिगार्डिंग काही मटेरियल असतं तर ते आपण तिथे अपलोड करत असतो. तर चॅनललाही अजून जॉईन नसाल तर एकदा टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन व्हा. तसंच अदर जे काही आपले प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया त्यांना जॉईन नसाल तर तिथेही एकदा जॉईन व्हा. आपण आता वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती. आता यामध्ये महत्त्वाचा जो काही पहिला मुद्दा आहे की तुम्ही म्हणजे ऐकलंच असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना गव्हर्नमेंटनी सुरू केली आणि ती आजपासून म्हणजे 1 जुलैपासून तिची जे काही ॲप्लिकेशन प्रोसेस वगैरे आहे तर ते सुद्धा सुरू झालेलं आहे. याचं ॲप्लिकेशन हा मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केला आहे. म्हणजे ज्या ताईंना अप्लाय करायचं असेल तर ते तिथून फॉर्म डाउनलोड करून अप्लाय करू शकता, बाकीची प्रोसेस करू शकता. तर ते सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलं आहे. म्हणजे एक महत्त्वाची ही योजना आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आणि ह्या योजनेवरती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो अपकमिंग एक्झाममध्ये. म्हणून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ह्या योजनेमध्ये महत्त्वाचे पॉईंट काय आहे की वयोगट जो असणार आहे तर तो 21 ते 60 वयोगटामधल्या ज्या काही महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचं बेनिफिट म्हणजे काय की 1,500 रुपये प्रतिमाह म्हणजे प्रति महिन्याला हे दिले जाणार आहे गव्हर्नमेंट थ्रू. आणि महत्त्वाची इथे एक अट म्हणजे की अशाच महिलांना अप्लाय करता येणार आहे की ज्यांचा जो काही इन्कम आहे तर तो 2.5 लाखापेक्षा कमी असायला हवा. हे महत्त्वाचे 3 पॉईंट ह्या योजनेबद्दल आहे. या तीनही पॉईंटवरती एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना. आता तुम्हाला माहीतच असेल की गेल्या काही दिवसापासून की जे काही वीज संकट आपण बघतोय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही याचं विजेचं प्रॉब्लेम्स आहे त्यांचे जे काही बिलं वगैरे थकीत राहतात, त्यामुळे वीज कनेक्शन हे कट केले जातात. तर शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना गव्हर्नमेंटने आणली, ती म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना. या योजनेमध्ये काय केलं जाणार आहे की 44 लाख जे काही शेतकरी महाराष्ट्रामधले तर त्यांचं जे काही वीज बिल आहे तर ते गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट तिथे भरणार आहे. आता हे कोणत्या शेतकऱ्यांचं भरलं जाणार आहे ते म्हणजे जे 7.5 HP म्हणजे ज्याला आपण 7.5 अश्वशक्ती असं म्हणतो, क्षमता असते ती, जे काही पंप असतं आपलं म्हणजे मोटर आपण त्याला म्हणतो, तर त्या 7.5 HP मोटरचे ज्यांचे कनेक्शन आहे तिथपर्यंत ज्यांचे कनेक्शन आहे अशा शेतकऱ्यांचं वीज बिल या योजनाच्या माध्यमातून भरलं जाणार आहे. 7.5 पेक्षा जास्त HPचे जर असेल तर त्यांचं या योजनेमध्ये इन्क्लूड नसणार आहेत. तिसरं याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की मुलींना मोफत शिक्षण साठी एक योजना आणली आहे. ज्या काही मुली पदवीचं शिक्षण घेतात किंवा पदविकाचं शिक्षण घेत आहेत तर त्या विद्यार्थिनींना त्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की अशा कुटुंबाच्या विद्यार्थिनी की ज्यांचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी अशा विद्यार्थिनींना हे मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे की मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS अशा घटकातील ह्या विद्यार्थिनींना हे मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. चौथा याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना. आता या योजने थ्रू काय केलं जाणार आहे की दरवर्षी 10 लाख जे काही तरुण तरुणी आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं तर ह्या लोकांना 10,000 रुपयापर्यंत एक विद्यावेतन दिलं जाणार आहे, ते म्हणजे प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण म्हणून. तर ह्या योजनेचे हे महत्त्वाचे पॉईंट आहे. पुढची योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. यामध्ये काय केलं जाणार आहे की दरवर्षी 3 सिलेंडर हे कुटुंबाला दिले जाणार आहे मोफत. ते म्हणजे कोणत्या कुटुंबाला की जे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या सवलतीचा लाभ मिळालेले जे काही राज्यातील पात्र कुटुंब आहे तर त्यांना हे दिलं जाणार आहे.
हे काही महत्त्वाच्या योजना होत्या. आता मग ह्या जर योजना राबवल्या तर याचा जो काही म्हणजे परिणाम होणार आहे, तर वित्तीय तूट ही ऑलरेडी आपण जर बघितली तर 20,000 कोटींची महसुली तूट सध्या आहे. आणि आत्ता जर आपण बघितलं तर जे काही भांडवली म्हणजे विकास कामावर जो काही खर्च करायचा तर त्याच्या 13% रक्कम खर्च केली जाणार आहे ह्या योजनेवरती. त्यामुळं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ह्या एक 5 योजना खूप महत्त्वाच्या होत्या, त्या आपण अगदी इथं थोडक्यात बघण्याचा इथं प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.